दरम्यान भारतीय वायुदलानं काल ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे पाकिस्तानात इस्लामाबाद, लाहोर, पेशावरसह 16 शहरांवर जोरदार हल्ले केले। भारतीय ड्रोन्सनी काल इस्लामाबाद पर्यंत धडक मारली। पाकिस्तानातलं ऐतिहासिक शहर लाहोरवरही जोरदार भडीमार करण्यात आला, तर कराची शहरावरही भारतीय ड्रोन्सनं मारा केला। भारतीय हद्दीत हल्ला करणारी पाकिस्तानची 3 विमानही भारतानं पाडली आहेत। पाहूया। ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। तर लाहोरमध्ये देखील अशाच पद्धतीनं हा हल्ला केलेला होता। एकूण 16 शहरांवर जोरदार हल्ले केलेले आहेत आणि पाकिस्तानला चोख असं प्रत्युत्तर हे आपल्याकडून देण्यात आलेलं आहे। यासोबतच लाहोर असेल, त्यानंतर पाकिस्तानचं J-17 आणि F-16 हे विमान देखील पाडलेलं आहे। जवळपास पहाटे 3:45च्या दरम्यान हा सगळा जो हल्ला होता तो करण्यात आलेला होता आणि तशी दृश्य देखील आता समोर आलेली आहेत। पाकिस्तानची J-17 आणि F-16 विमानं पाडली, त्याची ही दृश्य आपण पाहतोय। भारतानं थेट पाकिस्तानच्या राजधानीवरच हा सगळा हल्ला चढवलेला आहे। त्यामुळे पाकिस्तानला देखील जशास तसं उत्तर हे भारताकडून देण्यात आलेलं आहे। आणि ज्यावेळेला F-16 हे लढाऊ विमान पाडण्यात आलेलं होतं, त्याची ही दृश्य पाहतोय। 2 जेफची ही लढाऊ विमान आहेत आणि त्यानंतर पठाणकोटमध्ये देखील पाकचं विमान हे पाडण्यात आलेलं आहे, त्याची दृश्य देखील समोर आलेली आहेत। आणि अक्षरशः या विमानाची कशी अवस्था झालेली आहे, तर त्याचे अवशेष कसे इतरत्र पसरलेले आहेत, विखुरलेले आहेत, हे देखील आपण पाहतोय। आणि जोरदार असा उत्तर भारतानं हे दिलेलं आहे आणि भारतानं पाकिस्तानचा जो हल्ला आहे तो देखील परतवून लावलेला आहे। आणि विविध ठिकाणी भारतीय ड्रोन्स देखील हा सगळा मारा केलेला होता, ज्यामध्ये पठाणकोटमध्ये पाकिस्तानचं हे विमान पडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भारतीय हद्दीत हल्ला करणारी पाकिस्तानची 3 विमानही भारतानं पाडलेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।